हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. आज आपण श्रवण करूया बद्ध जीव या जगतामध्ये आपल्या मिथ्या अहंकारापासून कशा पद्धतीने मुक्त होऊ शकतं. श्री कपिलदेव पुढे म्हणाले, जीव स्वामित्वाचा दावा करीत नसल्यामुळे आणि त्याच्यामध्ये कोणतेही परिवर्तन होत नसल्यामुळे तो प्राकृतिक गुणांनी अशा प्रकारे प्रभावित होत नाही. सूर्य जसा पाण्यावरील स्वतःच्या प्रतिबिंबापासून अलिप्त राहतो, त्याचप्रमाणे जीव जरी भौतिक देहामध्ये निवास करीत असला तरी तो 3 गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांपासून अलिप्तच राहतो. कारण जीव अर्थात आत्मा हा संपूर्ण आध्यात्मिक असल्यामुळे त्याचा भौतिक शरीराशी काहीही संबंध नाही. जरी सूर्य हा पाण्यावरती प्रतिबिंबित झाला तरीही तो काही पाण्यावरती नसतो. त्याचप्रमाणे जरी आत्मा या शरीरातनं प्रकट झाल्यासारखा वाटत असला तरीही तो कधीही या देहामध्ये अर्थात बद्ध नसतो, कारण तो सदा सर्वदा अलिप्तच असतो. आपला देह म्हणजेच आत्मा आहे असे मानून जीव जेव्हा भौतिक प्रकृतीच्या आणि मिथ्या अहंकाराच्या प्रभावाखाली असतो तेव्हा तो ऐहिक भौतिक कार्यातच लीन होतो आणि खोट्या अहंकाराच्या प्रभावामुळे त्याला असे वाटते की मीच संपूर्ण जगताचा आणि अस्तित्वाचा स्वामी आहे आणि जे सर्वथा मिथ्या आहे, खोटं आहे. त्यामुळेच म्हटलं आहे, अहंक्रिया विमूढात्मा कर्ता स्मृती अभिमन्यते. बद्धजीव हा प्राकृतिक गुणांच्या संपर्कात असतो आणि म्हणून तो श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा विविध योनींमधून स्थलांतरित करीत असतो. तो भौतिक कार्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला स्वतःच्या दोषयुक्त कर्मांमुळे ही स्थिती स्वीकारणे भागच आहे. जोपर्यंत आपण भौतिक कर्म बाजूला सारून पूर्णपणे भक्तिमय कार्यामध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. वास्तविकपणे जीव भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे आहे, परंतु भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या आपल्या या मनोवृत्तीमुळेच की मी या संपूर्ण सृष्टीचा भौतिक जगताचा स्वामी आहे, या मनोवृत्तीमुळे त्याच्या भौतिक अस्तित्वाचा शेवट होत नाही आणि स्वप्नात घडावे तसेच तो सर्व प्रकारच्या अनर्थांनी प्रभावित होत असतो. स्वप्नामध्ये तो बऱ्याचशा गोष्टी बघतो ज्या वास्तविक दृष्ट्या होत नसतात. त्याच पद्धतीने आत्माही या भौतिक शरीरामध्ये अनेक गोष्टी घडताना बघतो. वर्तमानात ऐहिक सुख उपभोगांमध्ये आसक्त असलेली आपली प्रदूषित चेतना वैराग्यशील होऊन गंभीर आणि तीव्र भक्तिमय सेवेमध्ये भक्तियोगेन तीव्रेन विरक्त्याच नयेश्वतम नयेद्वशम अशा पद्धतीने भक्तीत चांगलं लागल्याने हे प्रत्येक बद्ध जीवाचे कर्तव्यच आहे की त्याने या मायेला पार करावे. असे केल्यानेच त्याचे मन आणि चित्त पूर्णतः त्याच्या नियंत्रणात येऊ शकते, अन्यथा हे शक्य नाही. योग मार्गातील नियंत्रण प्रक्रियांचा अभ्यास करून मनुष्याने श्रद्धावान झालं पाहिजे आणि भगवंतांविषयी श्रवण आणि कीर्तन करून अनन्य भक्तिमय सेवेच्या स्तरापर्यंत स्वतःला उन्नत केलं पाहिजे. मयी भावेन सत्येन अशा पद्धतीने सत्यमार्ग केवळ मतकथा श्रवणेन च भगवंतांच्या कथा श्रवण करून व्यक्ती स्वतःच्या मनालाही जिंकू शकतो. भक्ती मार्गाचे आचरण करीत असताना मनुष्याने सर्व प्राणीमात्रांकडे समभावानेच पाहिले पाहिजे. तर समत्वेन निर्वैरेण प्रसंगतः कोणाशीही शत्रुत्व बाळगू नये, तसेच कोणाशीही घनिष्ठ संबंधही ठेवू नये. जसं काही तोच भगवंत आहे अशा पद्धतीने कोणावरती आश्रित होऊ नये. ब्रह्मचर्येन
ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्यानंतर मौनेन गंभीर राहावं. भौतिक विषयांवरती चर्चा करू नये, केवळ आध्यात्मिक विषयांवरती चर्चा करावी. याला आध्यात्मिक मौन म्हटले जाते. स्वधर्मेन बलीयसा, आणि आपली शाश्वत कार्ये करीत, अर्थात ज्याला नित्यधर्म म्हणतात, भगवंतांची प्रेममयी भक्तिमयी सेवा, या कार्यांचे फळ भगवंतांना आपण अर्पण करीत असावे. आपल्या उत्पन्नाकरिता भक्ताने अति परिश्रम करू नये, अर्थात केवळ आपलं पोट भरेल आणि आपली भक्ती चालू राहील एवढेच कष्ट करावे, जास्त ढोरासारखी मेहनत करू नये. आणि त्यावरतीच जेवढं मिळेल त्याच्याने मीत भुंग मुनीही संतुष्ट असावं, समाधानी असावं. त्याने आवश्यकतेपेक्षा अधिक अन्नपदार्थ खाऊ नये, त्याला मित भूक म्हणतात. जेवढं आवश्यक आहे शरीराच्या पालनासाठी तेवढंच खावे. विविक्त शरणः, त्याने एकांत स्थानी जाऊन निवास केला पाहिजे आणि आपलं भजन केलं पाहिजे. शांतः, सदैव चिंतनशील असलं पाहिजे. मैत्रः, सर्व जीवांची मैत्री ठेवली पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे. करुणः, कारुण्याने युक्त असलं पाहिजे. जो व्यक्ती भगवंतांबद्दल अज्ञान ठेवतो त्याला ज्ञान देण्याचाही प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःही त्या ज्ञानामध्ये सर्वथा संलग्न झालं पाहिजे. आत्मवान, आत्मसाक्षात्कारी बनण्यासाठीच सर्व प्रयत्न हे स्वीकारले पाहिजे. त्यानंतर जड आणि चेतन यांच्या ज्ञानाद्वारे मनुष्याने आपले दृष्टी सामर्थ्य वृद्धिंगत केली पाहिजे. अर्थात काय भौतिक आहे, शरीर भौतिक आहे, आत्मा आध्यात्मिक आहे, अशा पद्धतीने विश्लेषण करीत करीत नेहमी लक्ष दिलं पाहिजे की आध्यात्मिक गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे आणि भौतिक गोष्टींचा त्याग केला पाहिजे. तसेच त्याने स्वतःचे देहाशी अनावश्यक तादात्म्य करू नये, की मी हे भौतिक शरीर आहे हे फार विचार करू नये. आणि देह तादात्म्यामुळे होणाऱ्या शारीरिक संबंधाकडे आकृष्ट होऊ नये. आणि स्वतःला शरीर मानल्यामुळे, मग पुरुष किंवा स्त्री मानल्यामुळे दुसऱ्या शरीराप्रती भौतिक पद्धतीने आकर्षित होण्याचं काहीही कारण नाही. त्यामुळे अहम मम ही भावना त्यागली पाहिजे. मनुष्याने भौतिक चेतनेच्या पलीकडे असलेल्या दिव्य स्तरावरती स्थित झालं पाहिजे. निवृत्त बुद्धवस्थानः, आणि जीवनाविषयक इतर सर्व संकल्पनांपासून अलिप्त झाले पाहिजे. याप्रमाणे मिथ्या किंवा खोट्या अहंकारापासून मुक्ती मिळवून आकाशात सूर्याला पाहिल्याप्रमाणे त्याने आपल्या आत्म्यास पाहावे. मुक्त जीवात्म्याला अगदी मिथ्या अहंकारातही प्रतिबिंब रूपाने व्यक्त होणाऱ्या दिव्य पुरुषोत्तम भगवंतांचा साक्षात्कार होतो, जे सर्व भवबंधनांपासून सदा सर्वदा हे मुक्त असतात. ज्या पद्धतीने सूर्य कधीही त्या पाण्यावरती नसतो, तो आकाशामध्ये असतो. तेच भौतिक कारणांचे कारण आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते परमात्मा रूपाने प्रवेशही करतात. असे एकमेवा द्वितीय परमश्रेष्ठ तेच आहेत आणि माया शक्तीचे नेत्रही तेच आहेत. मायासुद्धा त्यांच्या कृपेशिवाय कोणतंही कार्य करू शकत नाही. सूर्य स्वतः जरी आकाशातच स्थित असला तरी प्रथम पाण्यातील प्रतिबिंबामुळे आणि नंतर पुन्हा खोलीतील भिंतीवर पडलेल्या दुसऱ्या प्रतिबिंबामुळे त्याचे ज्ञान होते. त्याच प्रकारे भगवंतांच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो की भगवंत हे सर्वथा त्या पाण्यातील प्रतिबिंबापेक्षा श्रेष्ठ आहेत. याप्रमाणे आत्मसाक्षात्कारी जीव आधी 3 प्रकारांच्या अहंकारांमध्ये आणि नंतर देह, स्वतःची इंद्रिय आणि मन यांमध्ये प्रतिबिंबित होतो. भक्त जरी पंचमहाभूत, उपभोग्य भौतिक विषय, भौतिक इंद्रिय आणि सांसारिक मन आणि बुद्धी यांमध्ये लिप्त झाल्यासारखा दिसत असला तरी तो जागृत आणि मिथ्या अहंकारापासून
मुक्तच असल्याचे जाणावे. तो कधीही बंधनामध्ये येत नाही, कारण तो सदा सर्वदा भगवंतांचा सेवकच असतो आणि आध्यात्मिक चेतना त्याची कधी हरवत नाही. जीवाला द्रष्टा म्हणून आपले अस्तित्व स्पष्टपणे जाणवत असते की तो बघत आहे, शरीरातून बघत आहे, परंतु बघत आहे फक्त आत्माच. परंतु प्रगाढ निद्रावस्थेमध्ये, झोपेमध्ये अहंकार नष्ट झाल्याने आपण हरवलो आहोत असे त्यास चुकीनेच वाटत असते. हा फक्त काय त्याचा भ्रम आहे किंवा स्वप्नच आहे फक्त. एखाद्या मनुष्याची धनसंपत्ती नष्ट झाली तर तो फार दुःखी होतो आणि आता आपण संपलो आहोत असे त्याला वाटते. आणि हा काय फक्त भ्रमच आहे, कारण धनसंपत्ती संपली आहे, व्यक्ती संपलेला नाही आहे. त्यामुळे व्यक्तीने अशा पद्धतीने भ्रमामध्ये पडू नये. हा भाव फार महत्त्वाचा आहे. परिपक्व आणि प्रगल्भ ज्ञानामुळे मनुष्याला जेव्हा आपल्या व्यक्तित्वाची अनुभूती होते, अर्थात की आपण भौतिक शरीर नाही परंतु आपण आत्मा आहोत, या भावाची जेव्हा त्याला प्राप्ती होते की आपण फक्त आध्यात्मिक जीव आहोत, तेव्हा तो मिथ्या अहंकाराच्या प्रभावाखाली त्याने स्वीकारलेली स्थिती त्याला प्रकट होते, दिसून येते की आपण हा मिथ्या अहंकार नाही आहे, परंतु या मिथ्या अहंकाराचं आपण काय केलेलं आहे, आवरण स्वीकार केलेलं आहे आणि हे आपलं स्वरूप नाही आहे. यावरती देवहूती माता असे म्हणते, हे ब्राह्मणदेव, भौतिक प्रकृती कधीतरी चेतन आत्म्याला मुक्त करते का? त्यातील प्रत्येकाला दुसऱ्याचे नित्यच आकर्षण असल्याने त्यांचा वियोग कसा शक्य आहे? या जगतामध्ये माया स्वतःहून आपल्या बद्ध जीवाला कधी सोडून देते का? हा फार छान प्रश्न देवहूती मातेने विचारला आहे. जसे पृथ्वी आणि तिचा गंध किंवा पाणी आणि त्याचे रस किंवा चव यांचे अस्तित्व भिन्न भिन्न असू शकत नाही, त्याच पद्धतीने बुद्धी आणि चेतना यांचे एकमेकांपासून वेगवेगळे असे अस्तित्व असूच शकत नाही. जसं साखर आहे पण गोड नाही, मीठ आहे पण खारट नाही, अशा पद्धतीने होतं का? किंवा पदार्थ आणि त्यांचं गुण वैशिष्ट्य कधीही वेगळं होताना इथे दिसत नाही. म्हणून जरी तो सर्व कर्मांचा निष्क्रिय करता असला तरी जोपर्यंत भौतिक प्रकृती त्याच्यावरती कार्य करीत आहे व त्याला बांधून टाकत आहे, तोपर्यंत आत्म्याला मुक्ती कशी प्राप्त होऊ शकेल? तर आत्मा जर स्वतःला शरीर मानत राहिला तर ही भावना कशी नष्ट होणार? जरी मानसिक तर्काने आणि मूलभूत तत्वांच्या अभ्यासाने या बंधनाचे महाभय एखाद्या वेळेस टाळले गेले तरी ते पुन्हा निर्माण होऊ शकते. कारण एक मनोभावना आत असेल तर दुसऱ्याच क्षणामध्ये दुसरी मनोभावना होते, कारण त्याचे मूळ कारण अर्थात अविद्या ही नाहीसी झालेली नाही. यावरती भगवंत उत्तर देतात. कपिल मुनी म्हणाले, तीव्र निष्ठा आणि गांभीर्याने एखाद्याने माझी भक्तिमय सेवा केली आणि दीर्घ काळापर्यंत माझ्याविषयी अथवा माझ्याकडूनच श्रवण केले तर त्याला मोक्ष मिळू शकतो. तर ही मिथ्या अवस्था, खोटं वातावरण श्रवणाच्या द्वारेच केवळ नष्ट करता येतं, एक तर आचार्य किंवा भक्तांच्या द्वारे किंवा स्वतः भगवंतांकडून. अशा रीतीने आपली विहित कर्तव्ये, वर्णाश्रमाची कर्तव्ये आचरण केली पाहिजे. तर त्यामुळे कोणतीही प्रक्रिया निर्माण होणार नाही. खास करून आध्यात्मिक नित्यकर्म, भौतिक कर्मांबरोबरच आध्यात्मिक नित्यकर्म अर्थात भक्ती केली पाहिजे आणि तो जड प्रकृतीच्या प्रदूषणातनं सर्वथा मुक्त होऊ शकतो. त्यामुळे आवश्यकता आहे की मनुष्याने या भक्तिमय सेवेचे आचरण निश्चयाने आणि पूर्ण ज्ञान आणि दिव्य दृष्टीने युक्त होऊनच केले पाहिजे. आत्मसमाधीमध्ये दृढपणे स्थिर होण्यासाठी त्याने एक कठोर वैराग्य विकसित केले पाहिजे. तपोयुक्तेन अर्थात तपस्येमध्ये मग्न झालं पाहिजे. योगेन अर्थात चांगल्या पद्धतीने योगाभ्यास केला पाहिजे. मनाला सर्वथा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भौतिक प्रकृतीच्या प्रभावाने
जीवाला आवृत्त केलेले असते, आवरण टाकलेले असते आणि त्यामुळे जीव हा जणू सतत धगधगत्या अग्नीमध्येच असतो. परंतु ज्या अग्नीला काष्ठे जन्म देतात, लाकडांमधनं तो अग्नी प्रकट होतो, त्याच अग्नीकडून ती भक्षिलीही जातात. अर्थात लाकडातनं उत्पन्न होणाऱ्या अग्नीद्वारेच ती लाकडंसुद्धा जळून जातात. त्याचप्रमाणे निष्ठेने केलेल्या तीव्र भक्तीने हा प्रभाव दूर करता येतो. तर जीवामध्ये पण शाश्वतरित्या भक्तिभाव आहे. तर तो भक्तिभाव आपण दुसऱ्याकडनं अर्थात जळत्या लाकडाकडनं जर पडलेल्या लाकडाने जर संसर्ग घेतला तर तो सुद्धा तो अग्नी प्राप्त करेल आणि स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या अग्नीला प्रकट करून त्या पूर्ण लाकडाची राख होईल. त्याच पद्धतीने मनुष्याने जर दुसऱ्या भक्ताकडनं भक्तिभाव स्वीकार केला, स्वतः आत्मसात केला आणि त्या भक्तिभावाद्वारे तो पेटेल अर्थात आध्यात्मिक होईल आणि त्याच्यामुळे भौतिक शरीराशी असणारी त्याची आसक्ती ही सर्वथा नष्ट होईल. ही भावना शक्य आहे प्राप्त करणे. असं प्रकृतीवर प्रभुत्व मिळविण्याच्या आपल्या इच्छेतील दोष लक्षात आल्यानंतर त्या कामनेचा त्याग करून जीव स्वतंत्र होतो. अर्थात स्वतःच्या शक्तीने आपण कधीही माया शक्तीला पार करू शकत नाही, जिंकू शकत नाही. केवळ भगवंतांच्या भक्तिमय कृत्याद्वारे भगवंतांची कृपा आकर्षित करून आपण मायेला पार करू शकतो आणि मग आपल्याच दिव्य महिम्यामध्ये आपण स्थित होऊ शकतो. स्वप्नावस्थेमध्ये मनुष्याची चेतना प्रायः आच्छादितच असते. अर्थात ती पूर्ण चेतना त्याच्याकडे स्वप्न अवस्थेमध्ये कधीही नसते आणि त्या अवस्थेत तो अनेक अशुभ गोष्टी पाहतो, भयानक भयानक स्वप्नही पाहत असतो. परंतु नंतर जागृत आणि सचेतन झाल्यानंतर अशा अशुभ गोष्टी त्याला कधीही भ्रमित करू शकत नाही. त्यामुळे स्वप्नातनं अर्थात झोपेतनं जागं होणं फार आवश्यक आहे. प्रबुद्ध जीव जरी भौतिक कार्यांमध्ये गुंतलेला असला, भौतिक कार्यांमध्ये लागलेला असला तरी प्रकृतीचा प्रभाव त्याला कोणतीही हानी पोचवू शकत नाही. अर्थात आत्म्याचा कोणताही ऱ्हास होत नाही, कारण तो आध्यात्मिक आहे आणि भौतिक प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. कारण त्याने परमसत्याचे वास्तविक स्वरूप जाणून घेतले आहे आणि त्याचे मन पुरुषोत्तम भगवंतांच्या ठायी सर्वथा स्थिर आहे. अशा प्रकारे एखाद्या मनुष्याने अनेकानेक वर्ष आणि जन्म भक्तिमय सेवा करण्यामध्ये आणि आत्मसाक्षात्कारामध्ये व्यतीत केल्यानंतर अगदी ब्रह्मलोक या सर्वोच्च अशा भौतिक ग्रहावरील सुखाचाही उपभोग घेण्याची कामना त्याच्या ठायी राहत नाही. त्याला स्वर्गात किंवा एकदम वरच्या सत्यलोकापर्यंत जाऊन कोणत्याही भौतिक भोगांना प्राप्त करण्याची इच्छा शेष राहत नाही. त्याची चेतना पूर्णपणे प्रगत होते, आध्यात्मिक होते. त्यामुळे माझा भक्त मद्भक्तः माझ्या अमर्याद अहैतुकी कृपेने वास्तविकपणे हा आत्मसाक्षात्कारी होतो. मत्प्रसादेन भूयसा. भगवंतांच्या कृपेशिवाय कोणीही पूर्णपणे आध्यात्मिक नाही होऊ शकत. त्यानंतर त्याच्या सर्व संशयातून मुक्त झाल्यावर तो आपल्या पूर्वनियोजित आध्यात्मिक धामामध्ये गंतव्यस्थानाकडे हळूहळू दृढपणे प्रगती करतो. त्याचे गंतव्यस्थान हे निर्भीड आनंदपूर्ण अशा माझ्या आध्यात्मिक शक्तीच्या संरक्षणाखाली आहे. जीवाचे तेच अंतिम परिपूर्णतेचे लक्ष्य आहे. वर्तमान भौतिक देहाच्या त्यागानंतर योगी भक्त त्या दिव्य धामात प्रविष्ट होतो आणि पुन्हा कधीही या जगतामध्ये परत येत नाही. यद गत्वा न निवर्तेत. भगवंतांचं धाम एकदा प्राप्त केलं तर पुन्हा या भौतिक जगतामध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही. गीतेतही सांगितलं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझ्या धामाला एकदा प्राप्त केलं की पुन्हा या भौतिक जगतामध्ये येण्याचं कामच नाही. सिद्ध योग्याचे ध्यान जेव्हा योग सामर्थ्याच्या उपफळांकडे अर्थात सर्व प्रकारच्या योगसिद्धी, भौतिक कामनांची पूर्ती जी उपफळं आहेत त्या मायाशक्तीचेच काय आहेत, स्वरूप आहेत, प्रकटीकरण आहेत.
त्यामुळे त्यांच्याप्रती कधीही आकृष्ट होत नाही, आकर्षित होत नाही. तेव्हा तो माझ्या दिशेने अमर्याद प्रगती करतो. मग त्याला कोणीही या जगतामध्ये थांबवू शकत नाही. त्याची आध्यात्मिक प्रगती ही फार महान असते. आणि मग मृत्यूचे सामर्थ्य त्याच्यावरती आपला प्रभाव टाकू शकत नाही. आत्यंतिकी यत्र न मृत्यू हा सह, तो अर्थात मृत्यूला सुद्धा जिंकतो. त्याला पुन्हा परत या जगतामध्ये कधीही जन्म घ्यावा लागत नाही. परंतु आवश्यक आहे की मनाला नियंत्रित करून भगवंतांच्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये व्यवस्थित लावावे. आणि अशा पद्धतीने मग आपण भौतिक प्रकृतीच्या गुणांना जिंकून भगवंतांच्या धामालाही प्राप्त करू शकतो. धन्यवाद. हरे कृष्ण.